कल्पना करा, या विश्वात काहीच नाही. न सूर्य, न चंद्र, न तारे, न कोणताही रंग, अगदी काळा रंगही नाही. डोळे मिटल्यावर जेव्हा तुमची कल्पनाशक्ती संपते आणि समोर उरते ती फक्त एक अथांग शून्यता, तोच शिवा आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवल शिंदे ओम श्रीम औरा अँड ॲस्ट्रो वास्तू या प्लॅटफॉर्मवर. आपण दरवर्षी महाशिवरात्री साजरी करतो, उपवास करतो, जागर करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, महाशिवरात्री ही केवळ वर्षातून एकदा येणारी रात्र नाही, तर ती तुमच्या शरीरात दर श्वासागणिक घडणारी एक घटना आहे. आजच्या या विशेष ऑकल्ट मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे महाशिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य आणि शून्य ध्यान तंत्र. हे असं गुप्ततंत्र आहे ज्याद्वारे तुम्ही श्वास सोडल्यानंतरच्या त्या एका शून्य क्षणात साक्षात शिवत्वाचा अनुभव घेऊ शकता. तयार आहात स्वतःमधील शिवाला भेटायला? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. आपण सगळेच महाशिवरात्री साजरी करतो. म्हणजे अनेक जण उपवास करतात, रात्रभर जागरण करतात, शंकराच्या पिंडीवर अभिषेक होतो. हो. पण आपण हे सगळं का करतो? म्हणजे या प्रथांच्या मागे काहीतरी खोल अर्थ दडलेले आहे का? आज आपल्याकडे एक असा स्रोत आहे जो ह्या सगळ्याच्या मुळाशी जातो. तो म्हणतो की खरी महाशिवरात्री वर्षातून एकदा नाही, तर दर काही क्षणांनी आपल्या आतच घडत असते. चला तर मग हे रहस्य उलगडूया. अगदी बरोबर. आजचा आपला उद्देश हाच आहे की महाशिवरात्रीला केवळ एक धार्मिक सण म्हणून न पाहता ती एक चेतनेची अवस्था कशी आहे हे समजून घेणे. चेतनेची अवस्था. हो. आणि या माहितीचा जो मूळ आधार आहे तो एका सुंदर तत्वावर आहे. यथा ब्रह्मांडे तथा पिंडे. अच्छा. म्हणजे जे काही या अफाट ब्रह्मांडात घडतं तेच आपल्या या छोट्याशा शरीरातही घडत असतं. मग प्रश्न हा आहे की महाशिवरात्रीचा तो वैश्विक सोहळा तो आपल्या शरीरात नेमका कुठे आणि कसा अनुभवायचा? ठीक आहे. तर सुरुवातच शिव या संकल्पनेपासून करूया. आपल्या स्रोतानुसार जेव्हा आपण शिव म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ कोणतीही मूर्ती किंवा प्रतिमा किंवा व्यक्ती नाही. तर मग शिव म्हणजे काय? शिव म्हणजे शून्यता, नथिंगनेस. ती अवस्था जिथे काहीही अस्तित्वात नाही. काहीच नाही. काहीच नाही. ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्या स्रोतामध्ये एक खूप छान विचार प्रयोग सांगितला आहे. ओके. कल्पना करा की या विश्वातलं सगळं काही नाहीसं झालंय. सूर्य, चंद्र, तारे, आकाशगंगा काहीच नाही. फक्त काळा अंधार आहे. ठीक आहे. डोळ्यासमोर आणतीये. सगळीकडे फक्त काळा रंग. आता एक पाऊल पुढे. तो काळा रंग सुद्धा नाहीसा करा, कारण काळा रंग दिसण्यासाठी सुद्धा कोणत्या तरी अस्तित्वाची गरज असते, बरोबर? हो, बरोबर. जेव्हा तो काळा रंगही नसेल तेव्हा काय असेल? तेव्हा काहीच नाही. म्हणजे विचारच थांबतो तिथे. कल्पना करता येत नाही. एक पोकळी. अगदी बरोबर. अगदी तोच शब्द. तिथे तुमची विचार प्रक्रिया थांबते. तुम्ही विचारशून्य होता. ही जी पोकळी, जी शून्यता जाणवते, तीच शिवाचं मूळ स्वरूप आहे असं हा स्रोत सांगतो. पण गंमत अशी आहे की हा झाला केवळ एक काल्पनिक बौद्धिक अनुभव. आपल्याला ब्रह्मांडात फिरायची गरज नाहीये, कारण यथा ब्रह्मांडे तथा पिंडे हीच शून्यता आपल्या शरीरात लपलेली आहे. खरा उद्देश तो अनुभव आपल्या आत घेणं आहे. ही कल्पनाच अथांग आहे की जिथे काहीच नाही तिथे शिव आहे. पण हे शरीरात कसं अनुभवायचं? माझ्या आत अशी कोणती जागा आहे जिथे काहीच नाहीये? इथे तर सगळं काही आहे. विचार, भावना, श्वास. तुम्ही अगदी योग्य शब्द पकडला. श्वास. श्वास. हो. याच श्वासामध्ये ते रहस्य दडलं आहे. योगिक परंपरेनुसार आपलं शरीर फक्त हाडं आणि मांसाचं नाही, तर त्यात सतत ऊर्जेचे सूक्ष्म प्रवाह वाहत असतात. त्यांना नाडी असं म्हणतात. नाडी म्हणजे आपण ज्याला इंग्रजीत नर्व्ह म्हणतो तसं काहीतरी का? नाही, तसं नाही. नर्व्ह ही एक भौतिक गोष्ट आहे जी आपण पाहू शकतो. नाडी ही एक ऊर्जेची वाहिनी आहे, एक एनर्जी चॅनल. ती दिसत नाही, पण तिचं अस्तित्व जाणवतं. अच्छा. आता तुम्ही एक प्रयोग करून बघा. तुमच्या नाकपुड्यांमधून श्वास बाहेर सोडा. तुम्हाला जाणवेल की एका वेळी एकाच नाकपुडीतून जास्त हवा बाहेर येते. हो, खरंय. आता माझ्या उजव्या नाकपुडीतून जास्त जोर आहे. बरोबर. काही वेळाने हे बदलेल आणि डाव्या नाकपुडीतून जास्त हवा येऊ लागेल. या माहितीनुसार उजव्या नाकपुडीतून वाहणारा श्वास सूर्यनाडीशी जोडलेला आहे. सूर्यनाडी. हो, जी शरीरात उष्णता, ऊर्जा आणि सक्रियता आणते. आणि डाव्या नाकपुडीतून वाहणारा श्वास चंद्रनाडीशी जोडलेला आहे. अच्छा, चंद्रनाडी. जी शरीरात शीतलता, शांतता आणि स्थिरता आणते.
म्हणजे आपल्या शरीरात हे सूर्य आणि चंद्र सतत कार्यरत असतात. ओके. म्हणजे माझ्या शरीरात एक सूर्य आणि एक चंद्र आहे जे माझ्या श्वासानुसार काम करतात. पण याचा महाशिवरात्रीशी काय संबंध? आता बघा, बाहेरच्या जगात शिवरात्री कधी असते? अमावस्येच्या रात्री, हो. जेव्हा आकाशात सूर्यही नसतो आणि चंद्रही नसतो. सगळीकडे गडद अंधार असतो, शून्यता असते. बरोबर. तीच स्थिती आपल्या शरीरातही निर्माण होते. एक असा क्षण येतो जेव्हा आपली सूर्यनाडीही शांत असते आणि चंद्रनाडीही शांत असते. एक मिनिट. असं कसं शक्य आहे? श्वास तर सतत चालू असतो, मग दोन्ही नाड्या एकाच वेळी शांत कशा होऊ शकतात? इथेच तर सगळा खेळ आहे. जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो आणि पुढचा श्वास आत घेण्यापूर्वी काही क्षणांसाठी थांबतो. तो एक नैसर्गिक थांबा आहे तो. बरोबर. त्या श्वासविरहित अवस्थेत सूर्य आणि चंद्र म्हणजे दोन्ही नाड्यांचा प्रभाव क्षणभरासाठी थांबतो. तीच आपल्या शरीरातील शिवरात्री आहे. काय सांगताय? अविश्वसनीय. म्हणजे मी आता तुमच्याशी बोलताना सुद्धा शेकडो शिवरात्री अनुभवल्या आहेत आणि मला ते कळलं सुद्धा नाही. अगदी तसंच. ज्या गोष्टीसाठी योगी हिमालयात जातात तो अनुभव आपल्या प्रत्येक श्वासात दडलेला आहे, फक्त आपल्या तिकडे लक्ष नाहीये. अगदी. आपण दिवसाला अंदाजे 21,600 वेळा श्वास घेतो. याचा अर्थ तितक्या शिवरात्री आपल्यात सतत घडत असतात. आपण श्वास आत घेतो, बाहेर सोडतो आणि मग एक छोटासा थांबा येतो, एक गॅप. ती पोकळी. हो, पुढचा श्वास घेण्याआधीची ती पोकळी, तीच आहे शरीरातील शिवरात्री. मग जर प्रत्येक श्वासात शिवरात्री असेल तर या एका रात्रीला महाशिवरात्री का म्हणतात? यात महा असं काय आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण नुसती शिवरात्री घडणं महत्वाचं नाही, त्या क्षणी जागं असणं महत्वाचं आहे. जागं असणं. हो, बाहेरच्या जगाती बघा, शिवरात्रीच्या अंधाऱ्या रात्री जेव्हा जागरण केलं जातं तेव्हा तिला महाशिवरात्री म्हणतात, बरोबर? हो. तसंच आपल्या आतल्या शिवरात्रीच्या क्षणी म्हणजेच त्या श्वासाच्या गॅपमध्ये जेव्हा आपण जागे राहतो, सजग होतो, साक्षी भावाने त्या पोकळीला अनुभवतो, तेव्हा तीच साधी शिवरात्री महाशिवरात्री बनते. हीच खरी साधना आहे. पण हे ऐकायला खूप सोपं वाटतं की फक्त श्वासावर लक्ष द्या. जर हे इतकं सोपं असतं तर सगळे ज्ञानी झाले असते. यात नक्की काय अडचणी येते? आपलं मन आपल्याला त्या पोकळीत थांबू का देत नाही? अडचण ही आहे की आपलं मन त्या पोकळीला घाबरतं. हो, त्याला सतत काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी विचार करायला पाहिजे. श्वास सोडला की पुढचा श्वास घेण्याची त्याला घाई असते. ती पोकळी म्हणजे मनासाठी मृत्यूसारखी आहे. अच्छा. तिथे विचार नसतात, ओळख नसते, काहीच नसतं. म्हणून मन तिथून लगेच पळ काढतं. खरी साधना म्हणजे त्या मनाच्या सवयीच्या विरुद्ध जाऊन त्या शून्यतेत, त्या पोकळीत धाडसाने थांबणं. अच्छा. म्हणजे हे असं आहे का की आपलं मन सतत भूतकाळात नाहीतर भविष्यकाळात असतं? श्वास आत घेणं हे भविष्यासाठी म्हणजे जगण्यासाठी आणि श्वास सोडणं हे भूतकाळाला बाहेर काढण्यासारखं आहे. पण त्या मधल्या क्षणात त्या पोकळीत न भूतकाळ असतो न भविष्य, फक्त वर्तमान असतो. तीच शून्यता आहे का? अप्रतिम. तुम्ही अगदी अचूक पकडलं. तोच तो क्षण आहे. आणि या स्रोतामध्ये त्यासाठी एक सोपी ध्यान प्रक्रिया सांगितली आहे. काय आहे ती? शांत बसा, डोळे बंद करा आणि तुमचं संपूर्ण लक्ष फक्त एका गोष्टीवर केंद्रित करा. श्वास बाहेर सोडल्यानंतर आणि आत घेण्यापूर्वीच्या मधल्या गॅपवर, त्या पोकळीवर. श्वास परत घेण्याची घाई करू नका. त्या शून्यतेत काही क्षण राहा, त्या पोकळीचे साक्षी बना. आणि तिथे काय शोधायचंय? काय जाणवेल तिथे? तिथे काहीही सापडणार नाही, कारण ती मुळातच पोकळी आहे, शून्यता आहे. त्या श्वासाविरहित क्षणी शरीरात श्वास नसतो, विचार नसतात. मग काय शिल्लक असतं? काय? केवळ आत्मा, चेतना. तो आत्मा त्या शून्यतेचा साक्षी बनतो आणि हळूहळू साक्षी राहता राहता एक क्षण असा येतो की साक्षी आणि साक्ष म्हणजेच आत्मा आणि ती शून्यता एकरूप होऊन जातात. एकरूप होतात. हो, हाच खरा महाशिवरात्रीचा अनुभव आहे. यालाच आत्म्याची रात्र म्हटलं आहे, जिथे आत्मा शिवाला म्हणजेच त्या शून्यतेला भेटतो. साधनेचा उद्देश काहीतरी मिळवणं नाही, तर काही नसण्यामध्ये विरघळून जाणं आहे. अगदी बरोबर. मग मला एक प्रश्न पडतो, जर ही सगळी प्रक्रिया इतकी आंतरिक आणि व्यक्तिगत आहे, तर मग महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करणं आणि उपवास करणं या बाह्य गोष्टी का करायच्या? त्या निरर्थक आहेत का? नाही, अजिबात निरर्थक नाहीत.
उलट ह्या माहितीनुसार त्या खूप महत्वाच्या आहेत. त्या या आंतरिक साधनेसाठी एक पूरक वातावरण, एक लॉन्चपॅड तयार करतात. कसं? विचार करा, जर तुम्हाला एका सूक्ष्म गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं असेल तर तुमच्या आजूबाजूला आणि तुमच्या आत शांतता हवी, बरोबर? हो, अर्थातच. मग उपवास काय करतो? उपवासामुळे फक्त शरीरच नाही तर मनही शांत होतं. जेव्हा पोटाला आराम मिळतो, पचनक्रियेत ऊर्जा वाया जात नाही, तेव्हा शरीरात एक प्रकारची स्थिरता येते. हो, शरीर हलकं वाटतं. बरोबर. शरीराची बाह्य ऊर्जा कमी होऊन आंतरिक ऊर्जा जागृत व्हायला मदत होते आणि आत लक्ष केंद्रित करणं खूप सोपं जातं. आणि जागरणाचं काय? रात्रभर जागण्याने तर माणूस थकतो. त्याचा ध्यानाला कसा फायदा होतो? इथे 2 गोष्टी आहेत, एक वैज्ञानिक आणि एक आध्यात्मिक. वैज्ञानिकदृष्ट्या महाशिवरात्रीच्या रात्री म्हणजे अमावस्येच्या जवळ चंद्राचा पृथ्वीवरील प्रभाव कमी असतो. अच्छा. चंद्राचा थेट संबंध आपल्या मनाच्या लहरींशी आहे. पौर्णिमेला जशा समुद्राला भरती येते आणि आपलं मन चंचल होतं, तसंच अमावस्येच्या जवळ मन नैसर्गिकरित्या शांत असतं. त्यामुळे त्या रात्री ध्यानात खोलवर उतरणं सोपं होतं. ओके. आणि जागरण म्हणजे फक्त डोळे उघडे ठेवून बसणं नाही, तर जागृत राहणं. रात्रभर पाठीचा कणा ताठ ठेवून बसल्याने ऊर्जेचा प्रवाह खालून वरच्या दिशेने व्हायला मदत होते, जी ध्यानासाठी आवश्यक आहे. वाव! म्हणजे या बाह्य परंपरांना एक आंतरिक वैज्ञानिक आधार आहे. त्या केवळ रूढी नाहीत, तर एका गहन अनुभवासाठी केलेल्या तयारीचा भाग आहेत. अगदी. दिवसभर उपवासाने शरीर शांत करायचं आणि रात्रीच्या शांत वातावरणाचा फायदा घेऊन जागरणाने सजग राहून त्या श्वासाच्या पोकळीत उतरायचं. अगदी तसंच. त्या आपल्याला त्या अंतिम क्षणासाठी तयार करतात. दिवसभर मन आणि शरीर शांत करून रात्रीच्या त्या नैसर्गिक शांत वातावरणाचा फायदा घेऊन जेव्हा आपण त्या श्वासाच्या गॅपमध्ये उतरतो, तेव्हा तो अनुभव मिळण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. तर या सगळ्याचा अर्थ काय? या माहितीनुसार महाशिवरात्री हा फक्त वर्षातून एकदा येणारा सण नाहीये, तर तो प्रत्येक श्वासात अनुभवता येणारा एक दरवाजा आहे. हो. आपल्या श्वासाच्या 2 क्षणांमधल्या त्या छोट्याशा पोकळीत, त्या शांततेत विश्वाचे एक मोठं रहस्य दडलंय. हो. आणि यातूनच आपल्यासाठी एक विचार पुढे येतो. जर 2 श्वासांमधल्या त्या छोट्याशा पोकळीत इतकी घनता, इतकी शून्यता असू शकते, तर आपल्या दैनंदिन जीवनातील इतर पोकळींमध्ये काय दडलं असेल? 2 विचारांमधल्या शांततेत, 2 कामांमधल्या रिकाम्या वेळेत किंवा 2 शब्दांमधल्या मौनात. तिथेही असंच काही अनुभव आपली वाट पाहत असेल का, ज्याकडे आपण फक्त लक्ष देण्याची गरज आहे? शिवम शिवोहम. लक्षात ठेवा, यथा ब्रह्मांडे तथा पिंडे. जे या अथांग विश्वात आहे तेच तुमच्या शरीरातही आहे. श्वास सोडल्यानंतर आणि नवा श्वास घेण्यापूर्वी जो एक छोटासा रिक्त क्षण असतो, तिथेच तुमची आत्मा त्या शून्यतेशी एकरूप होते. हीच तुमची वैयक्तिक महाशिवरात्री आहे. जर तुम्हाला आजचा हा ऑकल्ट मास्टर क्लास आणि हे शून्य ध्यानतंत्र आवडलं असेल, तर कॉमेंट बॉक्समध्ये शिवोहम लिहायला विसरू नका. हे अमूल्य ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. अशाच गूढ आणि आध्यात्मिक रहस्यांसाठी आपल्या नवल शिंदे ओम श्रीम ऑरा आणि ॲस्ट्रो वास्तू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक शेअर कुणाचं तरी जीवन बदलू शकतो. पुन्हा भेटूया अशाच एका रहस्यमय विषयासह. धन्यवाद. शिवम शिवोहम. ओम नमः शिवाय.